हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू DTC नीट बायोलॉजी मध्ये लास्ट लेक्चर मध्ये आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन चालू केलेलं आहे। त्यामध्ये आपण पहिला पार्ट घेतोय तर ब्लड आणि ब्लड मध्ये आपण प्लाझ्मा, RBC आणि WBC हे तीन टॉपिक कंप्लीट केलेले आहेत। नेक्स्ट जी ब्लड सेल आहे प्लेटलेट ही आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत। बाळांनो, शिकवत असताना NCERT लाइन बाय लाइन आणि वर्ड बाय वर्ड कंप्लीट करण्याचं चॅलेंज असतं माझ्याकडे आणि ते चॅलेंज मी डेफिनेटली पूर्ण करत असतो। तुम्ही सर्वांनी लेक्चर आपल्या नोटबुक मध्ये नोट डाउन करा आणि त्याला रिवाइज करत राहा। त्याचसोबत MCQ ची प्रॅक्टिस सोबत ठेवा, आपल्याला डेफिनेटली नीट मध्ये सक्सेस भेटणार आहे। आणि जर व्हिडिओ तुम्ही जर आवडलाच असेल तुम्हाला तर सर्वांनी लाईक, शेअर आणि कमेंट करा। जशा तुमच्या कमेंट येतील त्यानुसार मला काम करण्यासाठी वेळ सापडत जाईल आणि त्यानुसार आपण डेफिनेटली काम करू आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मला रन करण्याचा प्रयत्न करू। तर आजच्या लेक्चर मध्ये आज आपण ब्लड मधली जी पुढची सेल आहे तर ती सेल कंप्लीट करतोय, ज्या सेलचं नाव आहे प्लेटलेट। बोर्डवर तुम्हाला दिसत असेल सेलचं नाव आहे प्लेटलेट। ओके, प्लेटलेट मध्ये मला सांगता येईल की प्लेटलेट चं दुसरं नाव काय आहे बाळांनो, तर प्लेटलेट ऑल्सो कॉल्ड थ्रोम्बोसाइट। प्लेटलेटला दुसरं नाव आहे बाळांनो प्लेटलेट ऑल्सो कॉल्ड थ्रोम्बोसाइट। हे जे नाव आहे थ्रोम्बोसाइट हे ग्रीक वर्ड पासून तयार झालेलं नाव आहे। ग्रीक वर्ड आहे थ्रोम्बोस, याचा अर्थ आहे क्लॉट आणि साइट म्हणजे सेल। ब्लड क्लॉट तयार करणारी सेल आहे असा याचा मीनिंग होतो, लक्षात ठेवायचंय। म्हणजे इथं मी ब्रॅकेट मध्ये तुम्हाला थ्रोम्बसचा अर्थ सांगतो। थ्रोम्बसचा अर्थ काय आहे? थ्रोम्बसचा अर्थ आहे क्लॉट आणि ब्लड क्लॉटिंग मध्ये ब्लड गोठण्यासाठी मदत करणारी सेल आहे। जखम झाल्यानंतर काही वेळ ब्लड वाहतं आणि काही मिनिटांनंतर ते ब्लड वाहणं थांबतं, तर ते ब्लड थांबवण्यासाठी कोणती सेल मदत करते असा क्वेश्चन असतो। तर ब्लड क्लॉटिंग मध्ये मदत करणारी जी सेल आहे तर ती प्लेटलेट आहे, आपल्याला माहित असलं पाहिजे। नेक्स्ट यानंतर सेकंड पॉइंट मी घेतो शेप। जर बाळांनो आपण प्लेटलेटचा शेप घेतला तर याचा शेप आहे डिस्कॉइड। डिस्कॉइड शेप आहे, याचा अर्थ काय आहे सर? तर याचा अर्थ आहे हाफ मूनलाइट। म्हणजे कुठल्याही शेप मध्ये हाफ मूनलाइट, कुठल्याही शेप मध्ये प्लेटलेट नसते असं म्हणता येईल आपल्याला। डिस्कॉइड शेप म्हणजेच हाफ मूनलाइट, अर्धा चंद्र कसा असतो तशा प्रकारे शेप आहे, लक्षात घ्या। यानंतर नेक्स्ट पॉइंट, आपण जर साईज पाहिली प्लेटलेटची साईज, तर प्लेटलेटची साईज आहे 2.5 to 5 मायक्रोमीटर ही प्लेटलेटची साईज आहे। यानंतर प्लेटलेटचा जर आपण लाईफ स्पॅन पाहिला, लाईफ स्पॅन किती दिवस प्लेटलेट जगते, तर याचा लाईफ स्पॅन बाळांनो 5 to 10 डेज आहे। 5 to 10 डेज हा प्लेटलेटचा लाईफ स्पॅन आहे, लक्षात ठेवावं लागेल। नेक्स्ट यानंतर प्लेटलेटचं जर नॉर्मल काउंट आपण पाहिलं तर नॉर्मल काउंट किती आहे प्लेटलेटचं? नॉर्मल हेल्दी पर्सन मध्ये जर प्लेटलेटचं काउंट आपण घेतलं तर हे प्लेटलेट काउंट आहे 1.5 लाख ते 3.5 लाख प्लेटलेट काउंट आपल्याला पाहायला भेटतं पर MM³ ऑफ ब्लड। याचा अर्थ आहे प्लेटलेट काउंट किती आहे तर 1.5 लाख to 3.5 लाख पर MM³ ऑफ ब्लड मध्ये एवढं प्लेटलेट काउंट आपल्याला पाहायला भेटतं, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे। नेक्स्ट प्लेटलेट काउंट। आता प्लेटलेट काउंट जर जास्त झालं, प्लेटलेट काउंट जर जास्त झालं तर त्याला काय म्हणतो, कमी झालं तर काय म्हणतो आणि त्याच्या फॉर्मेशनला काय म्हणतो हे आपण घेऊ शकतो। नेक्स्ट मी पुढची टर्म घेत आहे थ्रोम्बोपोएसिस। थ्रोम्बोपोएसिस। आता अगेन इथं जो वर्ड आहे बाळांनो थ्रोम्बो म्हणजे थ्रोम्बोसाइट आणि पोएसिस म्हणजे फॉर्मेशन। मग थ्रोम्बोपोएसिस म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट, फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट। प्लेटलेटच्या फॉर्मेशनला आपण काय म्हणतो तर थ्रोम्बोपोएसिस म्हणतो, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे। फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट इज कॉल्ड थ्रोम्बोपोएसिस। बर, कुठे होतं थ्रोम्बोपोएसिस? प्लेटलेट फॉर्मेशन कुठं होतं तर साइट ऑफ प्लेटलेट फॉर्मेशन। साइट ऑफ प्लेटलेट फॉर्मेशन जर आपण पाहिलं तर प्लेटलेट तयार होतात बाळांनो रेड बोन मॅरो मध्ये।
कुठं तयार होतात? रेड बोन मॅरो मध्ये तयार होतात. आपल्याला माहित असायला पाहिजे रेड बोन मॅरो. आपण आरबीसी मध्ये रेड बोन मॅरो दाखवलेला आहे आणि रेड बोन मॅरो मध्ये या प्लेटलेटचं फॉर्मेशन होतं. ऍक्च्युअल प्लेटलेट आहे काय तर एका सेलचा फ्रॅगमेंट आहे. रेड बोन मॅरो मध्ये एक मोठी सेल आहे. त्या सेलचं नाव आहे मेगा कॅरिओसाइट आणि या मेगा कॅरिओसाइटचे तुकडे होतात आणि तुकडे होऊन जी सेल तयार होते त्या सेलला प्लेटलेट म्हटलं जातं. म्हणजे बोन मॅरो मध्ये एक स्पेशल सेल आहे. त्या सेलचं नाव आहे मेगा कॅरिओसाइट आणि या मेगा कॅरिओसाइट नावाच्या सेलचे तुकडे होतात आणि त्या तुकड्यांना आपण प्लेटलेट म्हणतो. लक्षात ठेवायचं. म्हणून मी प्लेटलेटला कसं डिफाइन करणार आहे तर प्लेटलेट्स आर सेल फ्रॅगमेंट. प्लेटलेट्स आर सेल फ्रॅगमेंट. प्लेटलेट काय आहेत तर सेलचे फ्रॅगमेंट आहेत. सेल फ्रॅगमेंट्स ऑफ मेगा कॅरिओसाइट. मेगा कॅरिओसाइट्स लक्षात ठेवायचे. प्लेटलेट्स आर सेल फ्रॅगमेंट ऑफ मेगा कॅरिओसाइट आणि मेगा कॅरिओसाइट काय आहे तर इट इज स्पेशल सेल्स प्रेझेंट इन अ बोन मॅरो. लक्षात ठेवायचं स्पेशल सेल्स प्रेझेंट इन बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये प्रेझेंट असलेल्या ह्या ज्या स्पेशल सेल आहेत त्यांना आपण काय म्हणतो मेगा कॅरिओसाइट. आणि मेगा कॅरिओसाइट पासून प्लेटलेट तयार झाली आहे हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. प्लेटलेट कोणत्या सेलचा फ्रॅगमेंट आहे बाळांनो? मेगा कॅरिओसाइट या सेलचा फ्रॅगमेंट आहे प्लेटलेट. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. नेक्स्ट यानंतर मग प्लेटलेट मध्ये न्यूक्लियस आहे का तर लक्षात ठेवायचंय या ज्या प्लेटलेट आहेत तर न्यूक्लियस यांच्यामध्ये अब्सेंट आहे. न्यूक्लियस अब्सेंट आहे. आरबीसी बी जर पाहिल्या बाळांनो तर आरबीसी मध्ये पण न्यूक्लियस अब्सेंट आहे. प्लेटलेट मध्ये पण न्यूक्लियस अब्सेंट आहे. पण डब्ल्यूबीसी अशा ब्लड सेल आहेत ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ओके. नेक्स्ट आता यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट घेता येईल. नेक्स्ट पॉइंट घेता येईल थ्रोम्बोसाइटोसिस. थ्रोम्बोसाइटोसिस. आता थ्रोम्बोसाइटोसिस म्हणजे काय तर थ्रोम्बोचा अर्थ आहे अगेन थ्रोम्बोसाइट आणि साइटोसिस म्हणजे काउंट इन्क्रीज होणं. जसं की नॉर्मल प्लेटलेट काउंट हे जे आहे तर हे 1.5 लाख ते 3.5 लाख पर MM³ ऑफ ब्लड आहे नॉर्मल. जर समजा प्लेटलेट काउंट 3.5 लाखापेक्षा जास्त असेल, समजा 6 लाख झालं 8 लाख झालं तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो थ्रोम्बोसाइटोसिस म्हणतो. थ्रोम्बोसाइटोसिस म्हणजे काय म्हणजे इन्क्रीज प्लेटलेट काउंट अबव नॉर्मल. इन्क्रीज प्लेटलेट काउंट अबव नॉर्मल याला आपण काय म्हणणार आहोत तर थ्रोम्बोसाइटोसिस म्हणणार आहोत. इन्क्रीज प्लेटलेट काउंट अबव नॉर्मल म्हणजे थ्रोम्बोसाइटोसिस. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट मी एक टर्म घेणार आहे थ्रोम्बोसाइटोपेनिया. थ्रोम्बोसाइटोपेनिया. आता अगेन इथं थ्रोम्बोसाइट म्हणजे प्लेटलेट आणि पेनिया म्हणजे संख्या कमी होणं. मग याला काय म्हणणार आपण तर डिक्रीज प्लेटलेट काउंट. डिक्रीज प्लेटलेट्स काउंट बिलो नॉर्मल. म्हणजे नॉर्मल पेक्षा जर प्लेटलेट काउंट कमी होत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो थ्रोम्बोसाइटोपेनिया. मग थ्रोम्बोसाइटोपेनिया आपल्याला एका डिसीज मध्ये पाहायला भेटतो बाळांनो ज्याच्यामध्ये प्लेटलेट रिडक्शन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. प्लेटलेटची संख्या कमी झालेली पाहायला भेटते आणि तो डिसीज आहे डेंग्यू. लक्षात ठेवायचे डेंग्यू फिवर तुम्ही ऐकलं असेल आणि डेंग्यू मध्ये कोणत्या सेलचं प्रमाण कमी होतं तर प्लेटलेटचं प्रमाण कमी होतं हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बर आता मी इथं टर्म 3 घेतल्या बघा. एक घेतली आपण थ्रोम्बोपोएसिस, दुसरी घेतली आपण थ्रोम्बोसाइटोसिस आणि तिसरी घेतली आपण थ्रोम्बोसाइटोपेनिया. या तीनही टर्म आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता बॉडीमध्ये प्लेटलेट काय फंक्शन परफॉर्म करते असा जर क्वेश्चन आला तर बॉडीमध्ये प्लेटलेट लक्षात ठेवायचे ब्लड क्लॉटिंग और कोॲग्युलेशनला मदत करते. म्हणून आपण असं एक सेंटेन्स खूप महत्वाचं लिहित असतो की प्लेटलेट्स हेल्प इन ब्लड क्लॉटिंग. प्लेटलेट कशाला मदत करतात तर ब्लड क्लॉटिंग साठी मदत करतात. ब्लड क्लॉटिंग आणि क्लॉटिंग म्हणजेच काय तर याला आपण कोॲग्युलेशन म्हणू शकतो.
प्लेटलेट कशाला मदत करतात बाळांनो? ब्लड क्लॉटिंग किंवा कोॲग्युलेशन साठी मदत करतात, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग जर समजा बॉडीमध्ये प्लेटलेटची संख्या कमी झाली तर कोणते आजार होतात? तर ते ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर त्यांना म्हणतो आपण. लक्षात घ्या, रिडक्शन ऑफ प्लेटलेट रिडक्शन ऑफ प्लेटलेट कॉजेस ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर. म्हणजे जर प्लेटलेटची संख्या बॉडीमध्ये कमी झाली तर ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर होतात, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि जर मला ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डरचं एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डरचं एक्झाम्पल आहे हिमोफिलिया. ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर कोणता आहे बाळांनो? हिमोफिलिया हा एक ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. जो जेनेटिक डिसऑर्डर आहे, एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, जो आपण जेनेटिक्स मध्ये पुढे आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे जर प्लेटलेटची संख्या कमी झाली तर त्यामुळे ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर होतात, आणि ब्लड क्लॉटिंग डिसऑर्डर मध्ये कोणता आहे? हिमोफिलिया आहे, लक्षात ठेवायचंय. आणि जर प्लेटलेट कमीच झाल्या तर जनरली आपल्याला माहित आहे की कधी कधी आपल्याला समजा जखम झाली किंवा एखादी ब्लेड लागली, तर ब्लेड लागल्यानंतर रक्त वाहायला चालू होतं आणि काही वेळानंतर 1-2-3 मिनिटांनंतर ते ब्लड थांबतं. बरोबर, ब्लड का थांबतं? कारण तिथं प्लेटलेट ऍग्रिगेशन झालेलं असतं, प्लेटलेट जमा झालेले असतात आणि ते ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी थांबवण्यासाठी त्या मदत करत असतात. म्हणजे प्लेटलेट ह्या बॉडी मधल्या खूप महत्वाच्या सेल आहेत ज्या ब्लड क्लॉटिंग मध्ये मदत करतात. प्लेटलेटची जर संख्या कमी झालेली असेल किंवा जो हिमोफिलिक पेशंट असतो याच्यामध्ये जर सिंगल कटही बसला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लड लॉस होऊ शकतं, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण प्लेटलेट या टॉपिक मध्ये प्लेटलेट्सचे रिगार्डिंग जेही पॉइंट्स आहेत तर ते आपण पॉइंट इथं कंप्लीट केलेले आहेत. नेक्स्ट आपण पुढे कंटिन्यू करू. नेक्स्ट टॉपिक जो आहे ब्लडशी रिलेटेड, तर तो आहे ब्लड ग्रुप. अत्यंत महत्वाचा टॉपिक मी स्टार्ट करतोय. पुढचा टॉपिक बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मधला आहे बाळांनो, ब्लड ग्रुप. नेक्स्ट टॉपिक मी घेत आहे कोणता? ब्लड ग्रुप्स. आता ब्लड ग्रुप मध्ये वेगवेगळे ब्लड ग्रुप आहेत. या ब्लड ग्रुप मध्ये मोस्ट कॉमन जे यूज केले जातात ब्लड ग्रुप, तर ते आहेत एबीओ आणि आरएच ब्लड ग्रुप. एबीओ आणि आरएच ब्लड ग्रुप हे दोन टाइपचे महत्वाचे ब्लड ग्रुप वापरले जातात. तसे बॉम्बे ब्लड ग्रुप आहे, एमएनएस ब्लड ग्रुप आहे, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम आहे, आरएच ब्लड ग्रुपिंग सिस्टम आहे. अशा वेगवेगळ्या ब्लड ग्रुप सिस्टम आहेत. पण त्यापैकी ब्लड एकाचं दुसऱ्याला देत असताना 2 ब्लड ग्रुप खूप महत्वाचे चेक करावे लागतात आणि ते आहेत एबीओ आणि आरएच. एबीओ आणि आरएच म्हणून या 2 महत्वाचे सिस्टम आपल्या सिलेबस मध्ये आहेत. त्यापैकी 2 मध्ये एक आहे एबीओ ब्लड ग्रुपिंग, आपण डिस्कस करणार आहोत एबीओ ब्लड ग्रुपिंग. आणि दुसरा जो टाइप आहे तर तो आहे आरएच ब्लड ग्रुपिंग. एबीओ ब्लड ग्रुपिंग आणि सेकंड टाइप आहे आरएच ब्लड ग्रुपिंग. आरएच ब्लड ग्रुपिंग, एबीओ ब्लड ग्रुपिंग आणि आरएच ब्लड ग्रुपिंग अशा 2 ब्लड ग्रुपिंग सिस्टम आपल्या नीट सिलेबस मध्ये आहेत आणि यांना आपण 1 बाय 1 डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ओके, या वाईडली यूज केल्या जाणाऱ्या ब्लड ग्रुप सिस्टम आहेत. वाईडली यूज केल्या जाणाऱ्या 2 ब्लड ग्रुप सिस्टम आहेत. आता या 2 ब्लड ग्रुप सिस्टम मध्ये आपण पहिली ब्लड ग्रुप सिस्टम स्टार्ट करूया, एबीओ ब्लड ग्रुपिंग. बाळांनो, आजच्या लेक्चरचा माझा सेकंड टॉपिक आहे कोणता? एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम. एबीओ ब्लड ग्रुपिंग. आता एबीओ ब्लड ग्रुपिंग हा जो टॉपिक आहे तर याच्यामध्ये आता तुम्हा सर्वांचा कुठला ना कुठला ब्लड ग्रुप आहे. कोणाचा ए असेल, कोणाचा बी असेल, ए बी असेल किंवा ओ असेल. हे 4 प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत आणि हे कशाच्या बेसिसवर डिसाइड केले जातात हे आज आपल्या लेक्चरचा टॉपिक असेल. चला थोडंसं डिटेल मध्ये आज तुमच्या ब्लड ग्रुप बद्दल आपण अनालिसिस करू आणि या टॉपिकला आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. नेक्स्ट, आता एबीओ ब्लड ग्रुपिंग मध्ये मी पॉइंट नंबर 1 असा लिहित आहे की एबीओ ब्लड ग्रुपिंग कशावर बेस आहे? एबीओ ब्लड ग्रुपिंग ही कशावर बेस आहे? तर एबीओ ब्लड ग्रुपिंग बेस्ड ऑन कशावर बेस आहे बघा बाळांनो, खूप महत्वाचं सेंटेन्स लिहितोय मी. एबीओ ब्लड ग्रुपिंग इज बेस्ड ऑन प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ
absence of to surface antigen on RBC. रेड ब्लड सेलच्या सरफेसवर दोन अँटीजन आहेत आणि हे अँटीजन प्रेझेंट आहेत नाहीत किंवा कोणत्या टाइपचा अँटीजन आरबीसीच्या सरफेसवर आहे त्याच्या बेसिसवर एबीओ ब्लड ग्रुपिंग सिस्टम आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. एकदा मी सेंटेन्स परत रीड करतोय की एबीओ ब्लड ग्रुपिंग बेस्ड ऑन प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ टू सरफेस अँटीजन ऑन आरबीसी. आता इथं एक महत्वाचा वर्ड आलाय की आरबीसीच्या सरफेसवर कोणत्या टाइपचे अँटीजन आहेत त्याच्या बेसिसवर ब्लड ग्रुप डिसाइड होतो. मग मी अगोदर तुम्हाला सांगतो की अँटीजन म्हणजे नेमकं काय. मी एक टर्म घेत आहे अँटीजन. अँटीजन म्हणजे काय. जन म्हणजे इंड्यूस करणारा, ऍक्टिव्हेट करणारा, इम्युनी सिस्टमला ऍक्टिव्हेट करणारा. अँटीजन काय आहे तर इट इज केमिकल which induce immune response. यस काय आहे म्हणलं मी. इट इज अ केमिकल विच इंडूस इम्युन रिस्पॉन्स. म्हणजे इम्युन रिस्पॉन्स इंडूस करणारा जो केमिकल आहे त्याला आपण काय म्हणतो अँटीजन. इट इज अ केमिकल विच इंडूस इम्युन रिस्पॉन्स. अँटीजन हा केमिकल आहे. अँटीजन हा ग्लायकोलिपिड आहे जो इम्युनिटी सिस्टमला इंडूस करतो, ऍक्टिव्हेट करतो, त्याला म्हणायचं अँटीजन. अँटीजन काय आहे बाळांनो. अँटीजन हा केमिकल आहे जो इम्युनी सिस्टमला इंडूस करतो, ऍक्टिव्हेट करतो, त्याला म्हणायचं अँटीजन. अँटीजन असा केमिकल आहे जो बॉडीमध्ये आल्यानंतर बॉडीची इम्युनिटी सिस्टम त्याला मारण्यासाठी प्रोटीन तयार करते. बरोबर. इम्युनिटी सिस्टमला ऍक्टिव्हेट करणारा, इंडूस करणारा केमिकल म्हणजे अँटीजन आहे हे लक्षात घ्या. मग अँटीजन किती प्रकारचे आहेत तर आत्ताच आपण पाहिलं की अँटीजन दोन प्रकारचे आहेत. अँटीजन दोन प्रकारचे आहेत. एक आहे अँटीजन ए आणि दुसरा आहे अँटीजन बी. अँटीजन किती प्रकारचे आहेत. दोन प्रकारचे. अँटीजन ए आणि अँटीजन बी. त्याचबरोबर हे अँटीजन कुठं प्रेझेंट आहेत म्हटलं मी तर अँटीजन मी पहिल्या सेंटेन्स मध्ये सांगितलं. अँटीजन प्रेझेंट ऑन सरफेस ऑफ आरबीसी. अँटीजन कुठं प्रेझेंट आहेत बाळांनो. सरफेस ऑफ आरबीसी. रेड ब्लड सेलच्या सरफेसवर प्रेझेंट आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला अँटीजन समजलं असेल. अँटीजनच्या नंतर मी पुढची टर्म घेत आहे अँटीबॉडी. नेक्स्ट टर्म घेत आहे मी अँटीबॉडी. अँटीजन समजलं कोणत्या टाइपचे आहेत, कुठे प्रेझेंट आहेत, यस समजलं असेल. अँटीबॉडी म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं. अँटीबॉडी इट इज अ प्रोटीन. हे काय आहे. एक प्रकारचं प्रोटीन आहे. इट इज अ प्रोटीन प्रोड्यूस्ड इन रिस्पॉन्स टू अँटीजन. इन रिस्पॉन्स टू अँटीजन. लक्षात ठेवायचंय. अँटीजनला रिस्पॉन्स देण्यासाठी बॉडीमध्ये तयार झालेलं प्रोटीन म्हणजे अँटीबॉडी. व्हॉट इज मीन बाय अँटीबॉडी. इट इज अ प्रोटीन प्रोड्यूस इन रिस्पॉन्स टू अँटीजन. अँटीजनला रिस्पॉन्स देण्यासाठी, अँटीजनला मारण्यासाठी, न्यूट्रलाइज करण्यासाठी बॉडीमध्ये तयार झालेलं प्रोटीन म्हणजे काय आहे तर अँटीबॉडी आहे. अँटीबॉडी इट इज अ प्रोटीन प्रोड्यूस इन रिस्पॉन्स टू अँटीजन. लक्षात ठेवायचंय. आता जर आपण पाहिलं तर नॅचरल अँटीबॉडी दोन आहेत. नॅचरल अँटीबॉडी दोन आहेत आणि नॅचरल अँटीबॉडी कोणत्या आहेत तर एक आहे अँटीबॉडी ए आणि अँटीबॉडी बी. बाळांनो अँटीजन पण कोणत्या प्रकारचे. अँटीजन ए, अँटीजन बी. आणि अँटीबॉडी पण कोणत्या प्रकारच्या. अँटीबॉडी ए, अँटीबॉडी बी. लक्षात ठेवायचंय. दोन प्रकार माहित झाले. बरं अँटीबॉडी कुठं प्रेझेंट असतात तर लक्षात ठेवायचंय. अँटीबॉडी प्रेझेंट इन प्लाझ्मा. लक्षात ठेवायचे. अँटीबॉडी प्रेझेंट इन प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी प्रेझेंट असतात. लक्षात ठेवायचे. अँटीजन कुठं प्रेझेंट आहेत बाळांनो आरबीसीच्या सरफेसवर. अँटीबॉडी कुठं प्रेझेंट आहेत प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट आहेत. आपण प्लाझ्मा ऑलरेडी कंप्लीट केलाय तर प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडी प्रेझेंट आहेत.
बर, आता अँटीजन लक्षात आले, अँटीबॉडी लक्षात आले. आता लक्षात घ्या की अँटीजन एजी म्हणजे अँटीजन, अँटीजन ए आणि अँटीबॉडी एबी म्हणजे अँटीबॉडी, अँटीबॉडी ए यांचं कधीच जमत नाही. अँटीजन ए आणि अँटीबॉडी ए यांचं कधीच जमत नाही. यांच्यामध्ये होत असते फायटिंग. यांच्यामध्ये काय होत असते? फायटिंग, मारामारी होत असते. आणि या फायटिंग मध्ये मग जी अँटीबॉडी आहे, कारण अँटीजन हा आरबीसीच्या सरफेसवर बसलेला आहे, तर अँटीबॉडी येते आणि आरबीसीला मारून टाकते. म्हणजे यांची फायटिंग होते. म्हणजे काय तर यांच्या फायटिंग मध्ये आरबीसीचं काय होतं? आरबीसी डिस्ट्रक्शन होतं. आरबीसीचं काय होतं बाळांनो? आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं, यांची फायटिंग होते. म्हणजे आरबीसी मारल्या जातात. आरबीसी मारल्या गेल्या तर हिमोग्लोबिन लेवल कमी होईल. हिमोग्लोबिन कमी झालं तर अॅनिमिया होईल. अॅनिमिया झाला तर बॉडी फिवर असेल, बॉडी एक असेल, हेडॅक असेल, विकनेस असेल, असे वेगवेगळे सिम्पटम जाणवायला लागतात. लक्षात घ्या. म्हणजे अँटीजन ए आणि अँटीबॉडी ए यांचं कधीही जमत नाही, त्यांच्यामध्ये फायटिंग होते. मग सर काय असायला पाहिजे? अँटीजन ए असेल तर अँटीबॉडी बी असेल त्या व्यक्तीमध्ये. म्हणजे अँटीजन अँटीबॉडी तर आपल्याकडे आहेत, पण मग त्यांच्या अपोजिट अँटीजन अँटीबॉडी असतात. मग अँटीजन कोणते आणि अँटीबॉडी कोणत्या आहेत ब्लड आरबीसीवर आणि प्लाझ्मामध्ये, याच्या बेसिसवर 4 प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत. याच्या बेसिसवर 4 प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत. मग 4 प्रकारचे ब्लड ग्रुप समजण्यासाठी मी इथं एक सेंटेन्स देतो जे खूप महत्वाचं आहे. जो अँटीजन आरबीसीच्या सरफेसवर असतो, आरबीसीच्या सरफेसवर असतो तो त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप असतो. तो त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप असतो. जो अँटीजन आरबीसीच्या सरफेसवर असतो तो त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप असतो. आणि अपोजिट अँटीबॉडी प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असते. म्हणजे जो अँटीजन आरबीसीच्या सरफेसवर असतो तो त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप असतो आणि त्याच्या अपोजिट अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असते. म्हणजे आरबीसीच्या सरफेसवर जर ए अँटीजन असेल तर ब्लड ग्रुप झाला ए आणि अँटीबॉडी प्लाझ्मामध्ये असेल बी. समजतंय सर्वांना? म्हणजे जो ब्लड ग्रुप असतो, जो अँटीजन आरबीसीच्या सरफेसवर असतो तो त्याचा ब्लड ग्रुप असतो, सिंपल. आणि अपोजिट अँटीबॉडी प्लाझ्मा, सेम अँटीबॉडी असेल तर काय होईल? फायटिंग होईल. आणि फायटिंग झाली तर आरबीसीचं डिस्ट्रक्शन होईल. समजतंय का सर्वांना? नेक्स्ट, आता समजा ओ ब्लड ग्रुप आहे, आपल्याकडे ओ अँटीजनच नाही. हायर स्टडी मध्ये शिकता येईल तुम्हाला की ओ ब्लड ग्रुप आहे. ओ ब्लड ग्रुप आहे म्हणजे आपल्याकडे अँटीजनच नाहीये, ए पण नाही आणि बी पण नाही. कारण जो ब्लड ग्रुप तो अँटीजन, आपण असं म्हणलं, जो अँटीजन तो ब्लड ग्रुप, बरोबर ना? पण ओ साठी हे एक्सेप्शन आहे, हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बर, आता जर मी समजा इथे एका फ्लो चार्टच्या मदतीनं मी इथं घेण्याचा प्रयत्न करतो. मी कॉलम बनवले तिथं. मी पहिल्या कॉलम मध्ये घेत आहे बाळांनो, फर्स्ट कॉलम मध्ये मी घेत आहे, इथं घेतो मी ब्लड ग्रुप. सेकंड कॉलम मध्ये मी घेत आहे अँटीजन ऑन आरबीसी. आरबीसीच्या सरफेसवर कोणता अँटीजन आहे. यानंतर मी घेत आहे अँटीबॉडी इन प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये कोणती अँटीबॉडी आहे हे मी घेत आहे. आणि मी डोनर्स ग्रुप घेत आहे. डोनर्स ग्रुप म्हणजे डोनर कोणता ब्लड ग्रुप याला डोनेट करता येतो हे आपण घेत आहोत, डोनर्स ब्लड ग्रुप. नेक्स्ट, आता जर आपण इथं पाहिलं तर बाळांनो, मी फर्स्ट घेत आहे ब्लड ग्रुप ए. आता जो ब्लड ग्रुप तो अँटीजन, म्हणजे इथं अँटीजन काय असेल? ए. त्याच्या अपोजिट अँटीबॉडी प्लाझ्मा मध्ये आहे म्हणजे बी. आणि ए ब्लड ग्रुप ज्याचा आहे त्याला कुणाचं ब्लड देता येतं? तर ज्याचा ब्लड ग्रुप ए आहे त्याला ब्लड देता येतं एचं आणि ओचं. एचं आणि ओचं ब्लड याला देता येतं, लक्षात घ्या. नेक्स्ट बाळांनो, दुसरा जो ब्लड ग्रुप आहे तर तो ब्लड ग्रुप आहे बी.
जो ब्लड ग्रुप तो अँटीजन, म्हणजे इथं अँटीजन असेल बी, अँटीबॉडी अपोजिट असते, अँटीबॉडी असेल ए प्लाझ्मामध्ये, आणि बी ला ब्लड कुणाचं देता येतं, तर बी ला ब्लड बी आणि ओ चं देता येतं. नेक्स्ट यानंतर आपल्याला पुढचा ब्लड ग्रुप घेता येईल ए बी. जो ब्लड ग्रुप ते अँटीजन, म्हणजे इथं अँटीजन आरबीसीच्या सरफेसवर ए पण असेल आणि बी पण असेल. आता अँटीजन ए आणि बी आहे बाळांनो, तर अँटीबॉडी इथं ए असली तरी फायटिंग होईल आणि बी असेल तरी फायटिंग होईल. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की अँटीबॉडी कोण आहे, तर अँटीबॉडी इथं ए पण नाही आणि बी पण नाही, म्हणजे इथं नील आहे. नील म्हणजे अब्सेंट. म्हणजे ए बी ब्लड ग्रुप वाला असा आहे ज्याच्याकडे दोन्ही पण अँटीबॉडी अब्सेंट आहे. कारण कोणतीही अँटीबॉडी असेल तर इथं फायटिंग होण्याचे चान्सेस आहेत, आरबीसीचं डिस्ट्रक्शन होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून इथं यस याच्याकडे अँटीबॉडी अब्सेंट आहे. यस ए बी ला ब्लड कुणाचं चालतं सर, ए बीचं एचं चालतं, बीचं चालतं, ए बीचं चालतं आणि ओचं चालतं. म्हणजे ए बी ब्लड ग्रुप वाला असा व्यक्ती आहे ज्याला सर्वांचं ब्लड चालू शकतं. ए बी ब्लड हा सर्वांकडून घेऊ शकतो, म्हणून हा आहे युनिव्हर्सल डोनर. आणि हा युनिव्हर्सल डोनर का आहे, कारण याच्याकडे यस दोन्ही पण लक्षात ठेवायचं, याच्याकडे दोन्ही पण अँटीबॉडी अब्सेंट आहेत. कारण दोन्ही पण अँटीबॉडी अब्सेंट आहेत म्हणून कुणाकडूनही ब्लड घेतलं तरी याला काही फरक पडणार नाही, लक्षात ठेवायचं. आणि नेक्स्ट जर आपण पाहिलं तर नेक्स्ट आहे ओ ब्लड ग्रुप. ओ ब्लड ग्रुप आहे. आता ओ अँटीजन आहे का बाळांनो आपल्याकडे, नाही आहे, बरोबर. म्हणजे ओ ब्लड ग्रुप आहे तर याच्याकडे कुठलाही अँटीजन नाही, कारण जो ब्लड ग्रुप तो अँटीजन. पण आपल्याकडे सर ओ ब्लड ग्रुप साठी अँटीजनच नाहीये, म्हणजे अँटीजन नील आहे. यानंतर याच्याकडे अँटीबॉडी ए पण चालेल आणि बी पण चालेल, कारण अँटीजन कोणताच नाही. अँटीबॉडी दोन्ही पण आहेत, ए आणि बी या दोन्हीही अँटीबॉडी आहेत. आणि ओला ब्लड कोणाचं चालेल, तर बाळांनो ओ हा एकदम ओरिजिनल व्यक्ती आहे, प्युअर पर्सन आहे, ओला फक्त ओचंच ब्लड चालेल. जर आपण ओ ब्लड ग्रुप बघितलं तर ओ हा ब्लड कुणाला देऊ शकतो, तर ओ हा ब्लड ए ला देऊ शकतो, बी ला देऊ शकतो, ए बी ला देऊ शकतो आणि ओला पण चालू शकतो. म्हणजे ओ हा सर्वांना ब्लड देऊ शकतो, म्हणून हा ओ युनिव्हर्सल डोनर आहे. ए बी हा सर्वांकडून ब्लड घेऊ शकतो, म्हणून ए बी हा युनिव्हर्सल रिसिपियंट आहे. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे युनिव्हर्सल डोनर ओ, युनिव्हर्सल रिसिव्हर ए बी आहे, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. अशा प्रकारे हे 4 ब्लड ग्रुप, अँटीजन ऑन आरबीसी, अँटीबॉडी इन प्लाझ्मा आणि डोनर ग्रुप आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे. आता या चार्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ए बी ब्लड ग्रुप असा आहे ज्याच्याकडे बोथ अँटीजन आहेत आणि बोथ अँटीबॉडी अब्सेंट आहेत. आणि ओ ब्लड ग्रुप असा आहे ज्याच्याकडे बोथ अँटीजन अब्सेंट आहेत आणि बोथ अँटीबॉडी प्रेझेंट आहेत. हे पण एमसीक्यू तयार होऊ शकतात, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग याच्या बेसिसवर मी एक 2-3 पॉइंट इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट मी पहिला पॉइंट घेत आहे, फर्स्ट पॉइंट घेत आहे की बोथ अँटीजन ए अँड बी, बोथ अँटीजन ए अँड बी प्रेझेंट कुणामध्ये आहेत, प्रेझेंट इन बोथ अँटीजन प्रेझेंट इन कुणामध्ये प्रेझेंट आहेत मला सांगा, ए बी ब्लड ग्रुप वाल्याकडे प्रेझेंट आहेत, बरोबर, ए बी ब्लड. आणि बोथ अँटीजन ए अँड बी अब्सेंट कुणाकडे आहेत, तर अब्सेंट आहेत, लक्षात ठेवायचंय, अब्सेंट इन ओ ब्लड ग्रुप. नेक्स्ट बोथ अँटीबॉडी ए अँड बी कुणाकडे प्रेझेंट आहेत आपण बघू. जर मी इथं घेतलं बोथ अँटीबॉडी, ए बी म्हणजे अँटीबॉडी बाळांनो, बोथ अँटीबॉडी ए अँड बी. आता दोन्ही अँटीबॉडी ए आणि बी कुठं प्रेझेंट आहेत, तर हे जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, बोथ अँटीबॉडी ए अँड बी प्रेझेंट इन, मागच्या चार्ट मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की बोथ अँटीबॉडी ए अँड बी प्रेझेंट असतात ओ कडे, आणि दोन्ही पण अँटीबॉडी अब्सेंट असतात, अब्सेंट इन ए बी. ए बी कडे दोन्ही अँटीबॉडी अब्सेंट आहेत आणि ओ कडे दोन्ही अँटीबॉडी प्रेझेंट आहेत, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आता यानंतर खूप महत्वाची 2 पॉइंट मी लिहित आहे इथं की युनिव्हर्सल डोनर आपण कुणाला म्हटलेलं आहे, तर युनिव्हर्सल डोनर हा ओ होता बाळांनो. कोण आहे, ओ. युनिव्हर्सल डोनर हा ओ आहे. आणि जर मोर स्पेसिफिक मला सांगायचं झालं तर ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. कोण आहे,
ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. आणि का आहे याचं कारण मी खाली लिहित आहे. कारण बिकॉज बोथ अँटीजन ए अँड बी absent. म्हणजे याचं कारण तुम्हाला माहित असलं पाहिजे. जनरली मुलं काय करतात की युनिव्हर्सल डोनर हा ओ निगेटिव्ह आहे. ओ निगेटिव्ह आहे, पण का ओ निगेटिव्ह युनिव्हर्सल डोनर आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे दोन्ही पण अँटीजन नाही आहेत. मग दोन्ही पण अँटीजन नाही आहेत म्हणजे ओ ब्लड कोणत्याही व्यक्तीला दिलं तर त्याच्या बॉडीमध्ये जाऊन इम्युनी सिस्टमला इंड्यूस करण्यासाठी अँटीजन नाही आहेत. म्हणून आपण ओ ब्लड ग्रुप सेफ सर्वांना देऊ शकतो. समजतंय? ओ हा युनिव्हर्सल डोनर आहे. ओ मध्ये ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. ओ निगेटिव्हचा अर्थ आहे तिकडे RH अँटीजन पण अब्सेंट आहे. निगेटिव्ह म्हणजे RH अँटीजन अब्सेंट आहे. म्हणजे ए आणि बी तर अँटीजन नाहीच, पण RH अँटीजन पण नाही, म्हणून हा ओ युनिव्हर्सल डोनर आहे. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. यानंतर आपण युनिव्हर्सल रिसिपिएंट कोण आहे जर आपण पाहिलं तर युनिव्हर्सल रिसिपिएंट कोण आहे तर युनिव्हर्सल रिसिपिएंट आहे बाळांनो AB ब्लड ग्रुप. कोण आहे? AB ब्लड ग्रुप. आपल्या सिलेबस साठी AB सफिशियंट आहे, पण एक जर डिटेल मध्ये गेलेच तर आपल्याला माहित पाहिजे की AB पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल रिसिव्हर आहे. AB पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल रिसिव्हर आहे, रिसिपिएंट आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. युनिव्हर्सल रिसिपिएंट कोण आहे? AB. आणि AB पॉझिटिव्ह डिटेल मध्ये जर गेले तर आपल्याला माहित असणं. बरं, युनिव्हर्सल रिसिपिएंट हा का आहे सर? कारण याच्याकडे दोन्ही पण अँटीबॉडी प्रेझेंट आहेत. लक्षात घ्या, सॉरी, याच्याकडे दोन्ही पण अँटीबॉडी अब्सेंट आहेत, प्रेझेंट नाही, अब्सेंट आहेत. म्हणजे याचं कारण मी असं लिहू शकतो, बिकॉज बोथ अँटीबॉडी ए अँड बी अब्सेंट. म्हणजे याच्याकडे दोन्ही पण अँटीबॉडी अब्सेंट आहेत आणि त्यामुळे हा कुणाकुणही ब्लड घेतला तरी रिॲक्शन होत नाही. आणि ऑलरेडी याच्याकडे अँटीजन ए आणि बी आहे, म्हणून कोणत्याही ब्लड ग्रुपचं ब्लड जरी यानं रिसीव्ह केलं तरी ऑलरेडी याच्याकडे ते अँटीजन आहेत, म्हणून बाहेरून आलेल्या अँटीजनचा काही एवढा इम्पॅक्ट होत नाही आणि इम्युनी सिस्टम इंड्यूस होत नाही, ऍक्टिव्हेट होत नाही. आणि याच्याकडे दोन्ही पण अँटीबॉडी अब्सेंट आहेत, म्हणून बाहेरून येणाऱ्या अँटीजनला त्या अँटीबॉडी मारण्याचा पण प्रश्न निर्माण होत नाही. म्हणून युनिव्हर्सल रेसिपिएंट हा AB आहे आणि युनिव्हर्सल डोनर हा O आहे, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बर, आता नेक्स्ट एक शेवटचा पॉइंट मी इथं सांगतो की A ब्लड ग्रुप पर्सन आहे ज्याचा ब्लड ग्रुप A आहे आणि हा A ब्लड ग्रुप वाला B ब्लड ग्रुप पर्सनला ब्लड देऊ शकतो का? बरोबर, देऊ शकतो का? तर याचं तुमचं आन्सर असेल नो. बरोबर, A ब्लड ग्रुप वाला B ब्लड ग्रुप पर्सनला ब्लड देऊ शकतो का? तर देता येणार नाही. बरोबर, कुणाचं ब्लड कुणाला देता येतं मागच्या फ्लो चार्ट मध्ये मी ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. फक्त मी इथं कारण सांगत आहे की A ब्लड ग्रुप B वाल्याला का देता येणार नाही. आता मला सांगायचंय की जर समजा A ब्लड ग्रुप आहे म्हणजे A ब्लड ग्रुप वाल्याकडे अँटीजन कोणता आहे बाळांनो? अँटीजन A आहे आणि याच्याकडे अँटीबॉडी कोणती आहे? तर अँटीबॉडी B आहे. बरोबर, आणि B जो व्यक्ती आहे तर याच्याकडे अँटीजन कोणता आहे? अँटीजन B आहे आणि अँटीबॉडी कोणती आहे? तर याच्याकडे अँटीबॉडी SA आहे. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस Aचं ब्लड B वाल्याला दिलं जाईल तर याच्या बॉडीमध्ये याच्याकडून काय जाणार आहे? A अँटीजन जाणार आहे. याच्या बॉडीमध्ये अँटीजन कोणता आहे? B. याच्याकडून याच्या बॉडीत अँटीजन कोणता जाईल? A. मग चुकीचा अँटीजन याच्या बॉडीमध्ये चालला. चुकीचा अँटीजन B पर्सनच्या बॉडीमध्ये गेल्यामुळं हा अँटीजन त्याच्या इम्युनिटी सिस्टमला ऍक्टिव्हेट करतो. त्याची इम्युनिटी सिस्टम अँटीबॉडी तयार करते आणि त्या अँटीबॉडी याच्या RBCला जे ब्लड रिसीव्ह केले त्या RBCला मारण्याचं काम करतील. बरोबर ना? कारण मग इथं एक्सप्लेनेशन काय सांगता येईल? सर, A ब्लड ग्रुप वाल्याचं ब्लड B ब्लड ग्रुप पर्सनला देता येत नाही. त्याचं कारण असं आहे की A ब्लड ग्रुप कंटेन A अँटीजन. बरोबर ना? A ब्लड ग्रुप मध्ये काय आहे? A अँटीजन आहे आणि हा अँटीजन B ची इम्युनिटी सिस्टम ऍक्टिव्हेट करतो. इम्युनिटी सिस्टम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर A अँटीबॉडी तयार केली जाते आणि ऑलरेडी याच्याकडे A अँटीबॉडी आहे, पण ही अँटीबॉडी किंवा नव्यानं तयार झालेली अँटीबॉडी याला
ए अँटीजनला मारेल म्हणजे आरबीसीचं डिस्ट्रक्शन होईल आणि तिथं क्लम्पिंग होईल, आरबीसी डिस्ट्रक्शन होईल. यामुळं एचं ब्लड बीला देता येणार नाही, बीचं पण एला देता येणार नाही. आणि कुणाचं ब्लड कुणाला देता येतं हे मागच्या फ्लो चार्ट मध्ये आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. तुम्हाला सर्व आयडिया क्लिअर झाली असेल. युनिव्हर्सल डोनर हा ओ आहे, युनिव्हर्सल रेसिपियंट हा एबी आहे आणि त्याचबरोबर एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम आपल्या लक्षात आली पाहिजे. फादर ऑफ एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम हा कार्ल लँडस्टीनर आहे, हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. KARL कार्ल लँडस्टीनर हा ब्लड ग्रुप सिस्टमचा फादर आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. याच बरोबर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ब्लड ग्रुप ए, बी आणि AB आणि O हे समजले असतील. ब्लड ग्रुप कशावर डिपेंड आहे तर आरबीसीच्या सरफेसवर कोणत्या टाईपचे अँटीजन आहेत त्याच्या बेसिसवर आहे. जर ए अँटीजन असेल तर ए ब्लड ग्रुप, बी अँटीजन असेल तर बी ब्लड ग्रुप, AB अँटीजन असेल तर AB ब्लड ग्रुप आणि अँटीजनच नसेल तर O ब्लड ग्रुप, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्लेटलेट आणि एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम कंप्लीट केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.